हॅलो एव्हरीवन, IBPS क्लर्कची ॲडव्हर्टिजमेंटचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. IBPS क्लर्कची ॲडव्हर्टिजमेंट आली 3 दिवसांपूर्वी आणि ॲप्लिकेशन फॉर्म पण भरणं लगेच चालू झालेत. मधल्या काही 2 दिवसापासून मुलांचे मेसेजेस होते की सर बँक प्रेफरन्सेस सांगा. नोटिफिकेशनमध्ये सांगताना आपण ते विसरून गेलो. ओव्हरऑल बँक प्रेफरन्सेस देताना तेवढं बँक प्रेफरन्सेस का मॅटर करतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून सांगणार आहे की नेमकं बँक प्रेफरन्सेस कसे द्यावे, जागा वाढतील का, आणि काही कॉमन डाऊट जसं कुणाला सर्टिफिकेट बद्दल डाऊट आहे, ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवावा, त्यानंतर बाकी काही आणखी बेसिक गोष्टी असतील जसं काही लोकांना हेही माहित नाहीये की नेमका फॉर्म भरताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर असे काही कॉमन डाऊट्स आहेत. या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर ओव्हरऑल स्टार्ट करताना आपण स्टार्ट करूया की बँक प्रेफरन्सेस कसे द्यायला पाहिजे, आयडियली बँक प्रेफरन्सेस कसे द्यायला पाहिजे. आता या पद्धतीने मी जे बँक प्रेफरन्स तुम्हाला दिलेत याच्यामध्ये काही लोक हेही म्हणू शकतात की सर यातल्या बऱ्याच बँकांच्या वॅकन्सीज आहेत, पण बऱ्याच बँकांच्या वॅकन्सीज नाही आहेत ज्यांचे नावं तुम्ही वरती लिहिलेत. तर हो, तुम्ही इंटेन्शनल लिहिलेत. त्याच्या मागचं कारण असं आहे की या ज्या बँक प्रेफरन्सेस देत असताना आपण वॅकन्सीज नुसार बँक प्रेफरन्सेस देणार नाहीत, कारण आपल्याला विश्वास आहे की बऱ्याच बँकांनंतर वॅकन्सीज ऍड करतात. आजही जर तुम्ही बघितलं तर अराउंड 6 बँकांच्या वॅकन्सीज अशा आहेत की ज्यांनी आपल्या वॅकन्सी अजून डिक्लेअर केली नाही. NR लिहिलंय. NR म्हणजे नॉट रिपोर्टेड, NR म्हणजे NR कन्फर्म येणार. जसं सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तब्बल महाराष्ट्रासाठी 3 वॅकन्सीज काढल्यात, पण त्या वॅकन्सीज वाढतील, अजून काळजी करू नका. या टेंटेटिव्हली आणि इनिशियली जेव्हा नोटिफिकेशन येत असतं तेव्हा इनिशियल नंबर ऑफ वॅकन्सीज असतात, त्याच्यानंतर रिवाइज होत असते. याचा पुरावा पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. बाकी जे बँक प्रेफरन्स आपण देणार आहे ते बँक प्रेफरन्स आपण कशा पद्धतीने दिले पाहिजे. तर सुरुवातीला युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया एवढ्या 289 वॅकन्सीज काढल्यात त्यांनी. तुम्ही असं खाली का ठेवलं? बघा, तुमचा चांगला जर स्कोर असेल, स्कोर तुमचा कट ऑफ काढून देणारा असेल, आणि जर तुम्ही मिनिमम वॅकन्सीज वाल्या जरी बँका वरती लिहिल्या तरी तुम्हाला चांगल्या बँका मिळतील. ओव्हरऑल तुम्ही आत्ताचा विचार करू नका की नोकरी लागली पाहिजे. बघा, जर तुम्ही सेक्शनल कट ऑफ क्लिअर केला आणि ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर केला तर तुम्हाला नोकरी कन्फर्म मिळणार आहे. मग नोकरी जर तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया वरती लिहिली असेल तरी मिळणार आहे आणि खाली लिहिली असेल तरी मिळणार आहे. पण जर उद्या बँक ऑफ बडोदाने, युनियन बँक ऑफ इंडियाने वॅकन्सीज ऍड केल्या, करणार आहेत त्या लोक डेफिनेटली वॅकन्सीज ऍड करणार आहेत. मग या बँकांमध्ये मिळण्याचा फायदा काय आहे? तर इथं फॅसिलिटीज चांगल्या आहेत, इथं पगार मोठा आहे, इथं ग्रोथ जास्त आहे, इथं महाराष्ट्रात ब्रँचेस यांच्या भरपूर आहेत, आणि तसं काही फरक पडत नाही. कारण तसंही जर बघितलं तर क्लरिकलच्या वॅकन्सी ज्या स्पेशली महाराष्ट्रापुरत्या असतात, स्पेसिफिकली महाराष्ट्रापुरत्या आहेत. त्यामुळं या वॅकन्सीज देताना, या प्रेफरन्सेस देताना मी वॅकन्सीजचा विचार न करता मी तुमच्या पुढच्या 30-40 वर्षांचा विचार करतोय की आपले लेकरं जेव्हा बँकेत सिलेक्ट होतील त्यांना चांगल्या प्रीमियम बँका मिळाव्यात, बँकेत जॉब अशा मिळावा ज्या बँकेचं मार्केट व्हॅल्युएशन चांगले, आणि उद्या जर बँक मर्ज जरी झाल्या तरी तुम्ही पॅरेंट बँकांमध्ये राहताल. जसं उदाहरणार्थ युनियन बँक ऑफ इंडिया ऑलरेडी मर्ज झाली आहे, याच्यामध्ये बँका बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झाल्या आहेत, पंजाब नॅशनल बँक मर्ज होतील, त्याच्यामध्ये होतील. ती बँक नाही होणार कोणामध्ये. कॅनरा बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. आता इव्हन महाराष्ट्राची बँक म्हणलं तर बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या लोकांना वाटतं, पण स्टील मी तिला 5-6 नंबरला टाकण्यामागचं रिझन असे की बाकी बँकांमध्ये या बँकेपेक्षा कंपॅरेटिव्हली ग्रोथ चांगली आहे, सॅलरी मोठी आहे आणि प्रेस्टिजियस बँक आहेत. तर या पद्धतीने बँकांचं प्रेफरन्स दिले. ते तुमच्या मनात डाऊट राहू नये म्हणून सांगतोय की या पद्धतीने आपण प्रेफरन्स देतोय. पुढचा मुद्दा असा आहे की ओव्हरऑल जागा वाढतील का? तर बघा, आता सध्या जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रासाठी 530 जागा आहेत, त्या फक्त महाराष्ट्रासाठी आहे. ऑफकोर्स जागा वाढणार आहेत, कारण मी अगोदर पण सांगितलं की 6 बँका अशा ज्यांच्या नॉट रिपोर्टेड वॅकन्सीज आहेत. या बँकांनी मिनिमम 50-50, 60-60 जरी वॅकन्सीज काढल्या तर मिनिमम 300-400 वॅकन्सीज अजून वाढू शकतात. 60 वॅकन्सी प्रत्येक बँकेने जरी ऍड केल्या तरी अराउंड अजून जवळजवळ 60 गुणिले 300, 60 गुणिले 6 म्हणजे 360. या 590 आणि त्या 360 जवळजवळ 900 बँकांच्या 900 वॅकन्सीजच्या घरात. इव्हन तुम्ही जर बघितलं असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 290 वॅकन्सीज, 289. याच्यावरून तुम्हाला जाणवलं असेल की एखाद्या बँकेमध्ये किती पोटेन्शियल जागा काढण्याचं. म्हणजे बाकी बँकांनी नॉट रिपोर्टेड पैकी काही बँकांनी 0 केल्या
पण काही बँका 200-300 पण वॅकन्सीज काढू शकतात. त्यामुळं हा आकडा अराउंड 1000च्या आसपास जाईल याच्याबद्दल आम्हाला कुठलेही डाऊट वाटत नाही. इनिशियली जर तो आकडा कमी जास्त वाटत असला तरी पॅनिक होण्याची गरज नाही, किंवा यावर्षी जागा कमी झाल्या सर जागा वाढतील का हा विचार करू नका. तुम्ही बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो काय होऊ शकतं. बघा, हे 2020-21चं नोटिफिकेशन आहे. 2020-21चं नोटिफिकेशन, 2020-21च्या नोटिफिकेशनचा मी हा स्क्रीनशॉट घेतलाय. जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर 2020-21 मध्ये महाराष्ट्रासाठी टोटल 371 वॅकन्सी झाल्या होत्या. जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा महाराष्ट्रासाठी 371 वॅकन्सी झाल्या होत्या. त्यात पण बघा 1, 2 आणि 3च बँका नॉट रिपोर्टेड होत्या. बाकी या 3 बँका नीलचा अर्थ असा आहे की झिरो, आमच्याकडे वॅकन्सीज नाही, आम्ही वॅकन्सीज काढणार नाही. जेव्हा यास आलं होतं नोटिफिकेशन 371 वॅकन्सी झाल्या होत्या आणि त्यानंतर फक्त 3 बँका नॉट रिपोर्टेड होत्या, उरलेल्या बँका नील होत्या आणि ऍक्च्युअल जागा भरताना भरल्या गेल्या 1247, म्हणजे 4 पट जागा झाल्या. ऑलमोस्ट 371 वरून 1241 म्हणजे तिपटीपेक्षा जास्त, ऑलमोस्ट 2.25-3 पट जागा झाल्या. याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की किती प्रमाणात वॅकन्सीज वाढू शकतात, किती प्रमाणात वॅकन्सीज इन्क्रीज होऊ शकतात. बँका नील देऊ द्या, नॉट रिपोर्टेड देऊ द्या, या बँका नंतर वॅकन्सीज ऍड करतात. 1 एप्रिल पर्यंत ही प्रोसेस चालू असते. ऑलमोस्ट मेन्स पर्यंत ही प्रोसेस चालतेच. मग आता इवन 2012-13 मध्ये याच्यामध्ये 20-21 नंतर 21-22 मध्ये बघा 882 जागा काढल्या, ऑलमोस्ट 900 जागा भरल्या गेल्या. त्यानंतर 775 जागा काढल्या, ऑलमोस्ट 800 जागा भरल्या गेल्या. इवन इथेही बघा 1, 2, 3 वॅकन्सी, 4 बँका नॉट रिपोर्टेड होत्या. नंतर या बँका टप्प्याटप्प्याने वाढतात. तुम्ही बघा मागच्या वर्षी बँक ऑफ इंडियाने 157 जागा, मागच्या वर्षी 157 जागा होत्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 345 आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या 221. म्हणजे याच 3 बँकांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की या तिन्ही बँकांनी एवढे ऍड केलं. अजून युनियन बँक ऑफ इंडियाने आली, पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकने आली, बँक ऑफ बडोदाने, बँक ऑफ महाराष्ट्राने, त्यानंतर बाकी अजून चिल्लर चाललर बँकांना मी ते काउंट पण करत नाही. त्यामुळे जागा वाढतील याच्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. डेफिनेटली जागा वाढणार आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा. फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात जेव्हा लास्टला पेमेंट फेल्युअर होतं आणि पेमेंट फेल झालं की फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून काही महत्त्वाचे टिप्स तुम्हाला द्यायच्यात की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तेव्हा कधी कधी काय होतं की जेव्हा तुम्हाला पेमेंट फेल्युअरचे ऑप्शन येतात, म्हणजे तुम्ही जसं लेट करणार तेव्हा तसं पेमेंट फेल्युअर होतं. समजा चुकून एखाद्या वेळेस तुमचं पेमेंट फेल झालं, म्हणजे तुमचं पेमेंट डिडक्ट झालंय बँकेच्या अकाउंटवरून, पण तिकडे IBPSच्या वेबसाईटवर दाखवत नाही. मग अशा वेळेस तुम्ही 2 दिवस वाट बघा. 2 दिवस वाट बघून जर पेमेंट सक्सेस झालं नाही तर काय करायचं, पुन्हा पेमेंट करायचं. पहिले रिजेक्ट झालेले पैसे विदिन 7 डेज तुमच्या अकाउंटला रिव्हर्ट होतात. त्यामुळं एकदा एखाद्या वेळेस जर पेमेंट फेल झालं तर काळजी करू नका, पुन्हा पेमेंट करा. पुन्हा पेमेंट केल्यावरच फॉर्म ऍक्सेप्ट होईल, अदरवाईज फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल. 850 रुपयाचा विचार करू नका, विचार करा तुमच्या पुढच्या 30-40 वर्षाचा. ठीक आहे. बरेचदा काय होतं, फॉर्म भरतो आपण, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज येत नाही. मग ईमेल आणि टेक्स्ट मेसेज जर येत नसेल तर चेक करा की तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बरोबर आहे का. जर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बरोबर असेल आणि तरी पण ईमेल आला नसेल तर काळजी करू नका, पुढच्या 2-3 दिवसामध्ये ईमेल आणि टेक्स्ट मेसेज येऊन देईल. फक्त ईमेल आणि फक्त पेमेंट प्रोसेस तुमची पूर्ण फायनल प्रोसेस पर्यंत जा. त्यानंतर एक एक मुद्द्यावर बोलूया. जसं काही लोकांचं म्हणणं असेल सर फायनल इयर लोक हॅपियर आहे का. हो, जर 21 जुलै 2023 पर्यंत तुमचा ना फायनल रिझल्ट येत असेल, कारण याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन 21 जुलै 2023. जर 21 जुलै 2023 पर्यंत तुमची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन पर्यंत ग्रॅज्युएशनचा निकाल जाहीर झाला आणि तुम्हाला मार्क माहिती आहे की हा एवढे मार्क मला भेटले, तर मग मात्र तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. त्यानंतर जर निकाल येत असेल, तोपर्यंत निकाल नाही आला, मग आम्ही काय करावं, मग फॉर्म भरू नका, फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ नका. कास्ट व्हॅलिडिटी ऑफ सर्टिफिकेट म्हणजे व्हॅलिडिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट. बघा, मी अगोदर पण सांगितलं, या मुद्द्यावर बोललेलो आहे ऑलरेडी. ईडब्ल्यूएस आणि COBC सेंट्रल OBC यांची व्हॅलिडिटी 1 इयर असते, यांची व्हॅलिडिटी 1 इयर असते. आणि SC ST आणि PWD यांची व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते, यांची व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते. हे दरवर्षी रिन्युअल करायची गरज नाही, हे दरवर्षी रिन्युअल करायला लागतं सेंट्रल OBC आणि EWS. सध्या तुमच्याकडे कोणतंच सर्टिफिकेट नाहीये. समजा तुम्ही EWS मध्ये येता पण तुमच्याकडे सध्या सर्टिफिकेट नाहीये, काही काळजी करू नका, तुम्ही बिंदास फॉर्म भरून टाका. तुम्ही नंतर सर्टिफिकेट काढलं तरी चालतं. सेंट्रल OBC सध्या नाहीये, माझ्याकडे OBC आहे पण सेंट्रल OBC नाही.
काय हरकत नाही, तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरा. पुढच्या बाय द टाइम तुम्ही 1 एप्रिल पर्यंत जरी सर्टिफिकेट काढलं तरी चालतं, कारण IBPS ला फॉर्म भरायच्या वेळेस सर्टिफिकेट नाही लागत, नंतर सर्टिफिकेट लागतं. हा मुद्दा होता. चेंज इन एरर ऑर नेम. बघा समजत कधी कधी काय होतं की तुमच्या कोणाच्या नावात चूक असतं, मग अशा वेळेस काय करायचं, ID प्रूफवर जे नाव आहे ते टाका आणि तुम्हाला असं नाव जे तुमच्या जास्तीत जास्त डॉक्युमेंट्सवर आहेत ते टाका. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही ॲफिडेव्हिट करून घेऊ शकता. ॲफिडेव्हिट करून घेतल्यानंतर ते व्हॅलिड होऊन जातं. समजा आधार कार्डवर नाव चुकलं तर काही टेन्शन घेऊ नका, करेक्ट नाव टाका. आधार कार्डला सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्ही ॲफिडेव्हिट नेऊ शकता किंवा आधार कार्डच्या ऐवजी तुम्ही पॅन कार्ड पण ID प्रूफ म्हणून नेऊ शकता, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. फॉर्म भरणं झाला की लगेचच्या लगेच ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करा आणि तुमच्या ईमेलवर सेंड करून ठेवा. तुमच्या ईमेलवर सेंड करून ठेवा किंवा तुमच्या ईमेल ID वर सेव्ह करून ठेवा. कारण आपण काय करतो, कुठेतरी नंबर ॲपमध्ये, मोबाईलमध्ये किंवा एखाद्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतो, नंतर ती फाईल डिलीट होऊन जाते, ऐन वेळेवर काही गडबड होते. त्यामुळे ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवा. पेमेंट फेल्युअर बद्दल बोललो. फॉर्म भरताना फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावी लागते. फोटो आणि सिग्नेचर जर ब्लर असेल तर एक्झामला बसू दिल्या जात नाही. तर ही पण काळजी तुम्हाला फॉर्म भरताना घ्यायची आहे की फोटो आणि सिग्नेचर ब्लर यायला नको, प्रॉपर दिसली पाहिजे, एकदम क्लिअर कट दिसलं पाहिजे. त्यानंतर कधी कधी असं होतं की हँड रिटन डिक्लेरेशन ब्लर वगैरे येतं, तर टेन्शन घेऊ नका. असं जर आलं तर पुन्हा फॉर्म भरा. पैसे गेले तर जाऊ द्या, पुढचा विचार करा, चिल्लर विचार करू नका 850, 800 रुपयाचा. कारण जर तसं झालं तुम्हाला परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही. तुम्हाला परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही. फॉर्म भरताना थोडीशी काळजी घ्या. कॅटेगरी असेल, ईमेल ID असेल, मोबाईल नंबर असेल, हे 3 गोष्टी चेंज होऊ देऊ नका. बाकी काही चेंज झालं चालतं, मनाने मार्क टाकले चालतात, थोडेफार मागे पुढे दाखतात, पण ईमेल ID, मोबाईल नंबर आणि कॅटेगरी चेंज झाली सगळा गोळून जाईल. त्यामुळे जर असं झालं चुकून तर पुन्हा फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. तर 21 जुलैपर्यंत हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. 21 जुलैपर्यंत सगळ्यांनी फॉर्मला अप्लाय करा. बाकी या रिगार्डिंग तुम्हाला काय वाटलंच तर माझा नंबर आहे, पर्सनली तुम्हाला कॉल करू शकता. ठीक आहे. चलो, टेक केअर अँड बाय बाय.